रामकृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ
सुकृताची जोडी मनने विठ्ठल आवडे मनने विठ्ठल आवडे मनने विठ्ठल आवडे बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर
जन आम्हा सोय रे हरी जन आम्हा सोय रे हरी जन आम्हा सोय रे हरी जन जनी भाग्य निकिंचन जनी भाग्य निकिंचन जने भाग्य निकिंचन जने भाग्य निकिंचन जने भाग्य निकिंचन जने भाग्य निकिंचन आम्हा सोय रे हरी जन 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 जनी भाग्य निकिंचन जनी भाग्य निकिंचन जने भाग्य निकिंचन जने भाग्य निकिंचन जने भाग्य निकिंचन जने भाग्य निकिंचन ज्यांच्या धैर्या नाही भंग ज्यांच्या धैर्या नाही भंग ज्यांच्या धैर्या नाही भंग ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एक विध रंग भाव एक विध रंग भाव एक रंग भाव एक विध रंग भाव एक विध रंग भाव एक विध रंग भूके तहाने चित्ती भूके तहाने चित्ती सदा देव आठविती सदा देव आठविती सदा ज्यांचा धैर्या नाही भंग ज्यांच्या धैर्या नाही भंग ज्यांच्या धैर्या नाही भंग ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एक विध रंग भाव एक विध रंग भाव एक विध रंग भाव एक विध रंग रंग तुका मने धन तुका मने धन तुका मने धन तुका मने ज्यांचे धन निज नारायण ज्यांचे 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 निज नारायण तुका मने धन तुका मने धन तुका मने धन तुका मने धन ज्यांचे निज नारायण धन ज्यांचे निज नारायण 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 ज्यांच्या धैर्या नाही भंग ज्यांच्या धैर्या नाही भंग विध रंग भाव एक विध रंग भाव एक रंग भाव एक रंग भाव एक रंग भाव एक विध रंग बार खुमाई शोभार कुमार बार खुमाई शोभार कुमार बार खुमाई जय शोभार कुमार
ठोबार कुमाय ठोबार कुमार ठोबार कुमाय ठोबार कुमार ठोबार कुमाय ठोबार कुमार ठोबार कुमाय ठोबार कुमार ठोबार कुमाय ठोबार कुमार ठोबार कुमाय ठोबार कुमार ठोबार कुमाय ठोबार ठोबार कुमाय ठोबार कुमाय ठोबार सिस्टीम ओले ऑपरेटर ओले तात्यांकडे जा हां जी सरळ आमा सोयर हरिजन आमा सोयर हरिजन आमातुर हरिजन आमातुर हरिजन आमा सोयर हरिजन आमा सोयर हरिजन आमातुर हरिजन आमातुर हरिजन जनी भाग्यान किंचन जनी भाग्यान किंचन ज्यांच्या धैर्यानाय भंग ज्यांच्या धैर्यानाय भंग जनी भाग्यानी जनी भाग्य निकिजन धैर्यानाय भंग धैर्यानाय भंग भाव एक विदारंग भाव एक विदारंग धैर्यानाय भंग धैर्यानाय भंग भाव एक विदारंग धैर्यानाय भंग धैर्यानाय भंग विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
पुंडलिकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल अम्मा सोय रे हरिजन अम्मा सोय रे हरिजन जनी भाग्य निकिंचन ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एकविध रंग भूके तहाने चित्ती सदा देवा आठविती ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एकविध रंग तुका मने धन ज्यांचे निज नारायण ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एकविध रंग पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन रे चरणा संताचिया रे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया ज्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार ज्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार दाने कथेचा विस्तार कृपा दाने कथेचा विस्तार सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हर सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा ओ स्वामी तुकया देवा ओ स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा ओ स्वामी तुकया देवा ओ स्वामी तुकया देवा लागे सेवक झालो लागे सेवक झालो लागे सेवक झालो लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या निज चरणा लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा ओ स्वामी तुकया देवा ओ स्वामी तुकया देवा ओ स्वामी तुकया देवा ओ स्वामी तुकया देवा यावरील
करावा वेर सहज लिहिले उदके ह्या तुम्ही रक्षिले आणि सत्य निळामणी धराळ हाती तरी द्यालमती निरूपम अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर संपाद्य ज्ञानांचे विधाय भक्ती विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं मावळवित विश्वाभासो नवल उदयला चंडांशुअब्द्वयाजिन्विकाशु वंद्वाता जय जय आचार्य समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया नमो विशद बोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया जय जय देव निर्मळ निजनाखिल मंगळ जन्मजरा जलदजाळ प्रभंजन मोडोनी माया कुंजरू मुक्त मोतियाचा ओगरू जेवविता सद्गुरु श्री निवृत्ती बंधू विठ्ठल अम्मा सोयरे हरिजन अम्मा सोयरे हरिजन जनी भाग्य निकिंचन ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एकविध रंग साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी योग्यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबरायांच्या अपार आणि असीम अनुग्रहातून पंढरीरायाचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी श्री संत नामदेवराय पैठण निवासी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबाराय वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत षडगुण ऐश्वर्य संपन्न सच्चिदानंद घन कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व शक्तिमान श्री रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पांडुरंगाच्या अपार आणि असीम अनुग्रहातून प्रस्तुत समय आपण सर्वजण वारकरी संप्रदायाचे आधारयू थोर महापुरुष असणारे प्रातस्मरणीय परमपूज्य परमवंदनीय श्री गुरु अप्पांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त असणारा हा उत्सव आहे. सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा 4 चरणाचा त्या साधू पुरुषांचाच वर्णन करणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल वास्तव पाहता तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच मेहमान येईल कळो. प्रातस्मरणीय गुरुवर्य महाराजांनी म्हणजे तात्यांनी ही सेवा माझ्याकडे दिली. वास्तविक पाहता साधू पुरुषाचा महिमा साधू महात्मा जाणत असतो. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभ या गती अनेक असे. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका. आपल्यासारख्या सामान्य माणसाला अशा प्रकारे साधू पुरुषाचा महिमा कधीही समजू शकणार नाही आहे की नाही. आपण किती जरी वर्णन करण्याचा प्रयत्न केला तरी समजू शकणार नाही. कारण ज्ञानोबरांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर माऊली सांगतात केवता कल्पतरुवरी फुलवरा कायसेने पाहुणेरू क्षीरसागरा ऐसा कवने वासी कापुरा सुवासुदेव चंदना ते कायसेने चर्चावे अमृता ते केवते रांधावे गगनावरी उभवाय घडे केवे तैसे श्रीगुरूचे महिमान आकडी ते के असे साधन. हे जाणून मिया नमन निवांत केले. महापुरुषांचा महिमा आपण सामान्य जीव नाही जाणू शकत. माऊली सांगतात प्रज्ञेचेने आथिलेपणे श्री गुरु समर्था रूप म्हणे तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल 15.5 रजतवनी तैसे स्तुतीची बोलणे उग्याची माता ठेवीचे चरणी हेची भले. आपण कितीही बुद्धीच्या जोरावर महापुरुषांचा महिमा गाऊ वर्णन करू असं म्हटलं तरी आपण महापुरुषाचं यथार्थ वर्णन करू शकत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. पूज्य गुरुवर्य महाराजांची कृपाच म्हणा. कारण अशा ह्या निमित्तानं होणार त्या महापुरुषांचं ज्ञानोबरांच्या तुकोबरांच्या भाषेमध्ये त्यांचा यथार्थ महिमा आपल्याला कळेल आहे की नाही. महाराज सांगतात सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनाने. सिद्धाचे जे लक्षण असतं ते साधकाचं साधन असतं. सिद्धाचं लक्षण आपल्याला माहिती आहे का? अनुभव आहे का? अनुभव नाही. पण त्या निमित्तानं आपण जर इथं सेवा केली तर त्या महापुरुषाचं लक्षण श्री ज्ञानोबराय श्री तुकोबरायांच्या वचनाच्या द्वारे आपल्याला थोडंफार जाणता येईल आणि ते आपण अंगावर बांधण्याचा प्रयत्न करू. त्या अशा प्रकारची काही युक्ती असेल म्हणून तुका म्हणे आले समर्थाच्या मना. पूज्य महाराजांना असं वाटलं असेल की हे जे लक्षण आहे हे लक्षण ह्यांच्या अंगावर बांधलं पाहिजे म्हणून महाराजांच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारची प्रेरणा झाली. वास्तविक पाहता त्यांचा यथार्थ महिमा आपण नाही जाणू शकत. त्यांच्याच कृपेनं जसं आपल्याला बोलता येईल तसं आपण बोलू. तुम्ही संत माझे आकडा कराल दिठीचा बहुडा तरी तुम्ही माने एवढा होईल मी आहे की नाही. ज्ञानोबराय म्हणतात पहा आकाशाला आलिंगन द्यायचे मग त्यापेक्षा मोठं व्हावं लागेल. कमीत कमी आकाशा एवढं तरी व्हावं लागेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
टिठुबू चांचूवरी माप सोये सागरी. जसं टिटवीनं समुद्र उपसण्याचा प्रयत्न करावा तसा आजचा प्रयत्न आहे की नाही. महापुरुषाचं काय लक्षण आपण सांगणार नाही सांगणार. निरपेक्ष मुनिम शांतम निर्वैरम समदर्शिनम अनुव्रजामेहम नित्यम पुयेत्यंग्र रेणुव हे भागवतामध्ये भगवान परमात्मा सांगतात. निरपेक्ष मुनी शांत निर्वैर समदर्शी महापुरुषाचं लक्षण सांगितलं. किती गोड लक्षण आहे महापुरुषांचं महाराज. आणि अशा साधू पुरुषाचं संतांचं लक्षण आपल्या सिद्धाचं लक्षण आहे. साधकाच्या जीवनामध्ये आपण बांधलं पाहिजे. गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्री विठ्ठल महाराज घोले बाबा सांगायचे महापुरुषाचं पुण्यस्मरण जर आपण केलं नाही त्यांचं काही बिघडत नाही, आपलं बिघडू नये म्हणून करायचं. विठ्ठल विठ्ठल गुरुवर्य बाबा सांगायचे जगामध्ये 2 तीर्थ आहेत. एक भौम तीर्थ आहे आणि एक चित तीर्थ आहे. गंगा यमुना सरस्वती या भौम तीर्थ आहेत. आपण भौम तीर्थामध्ये स्नान केलं पाप जातं, पाप वासना जात नाही. गंगेमध्ये आपण बुडी मारली ते पाप काय होतं महाराज वर तरंगतं, अदृश्य रूपानं असतं. पाप जातं, पाप वासना जात नाही. मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाचे नि बापे. पण पापाचं कारण जे वासना अविद्या जीवदशा आहे ती वासना घालवण्याचं महान सामर्थ्य या महापुरुषांच्या ठिकाणी आहे. म्हणून ह्या चित्तीर्थामध्ये ज्ञानतीर्थामध्ये आपण काय केलं पाहिजे, स्नान केलं पाहिजे. तुकोबराय सांगतात तुका माने पापे तुका माने पापे तुका माने पापे तुका माने पापे संताची आजप जाती संताची आजप जाती संताची आजप जाती संताची आजप तुका मने पापे तुका पापे जाती संतांची आजपे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. महाराज सांगतात महापुरुषांच्या स्मरणामध्ये ज्ञानोबाने सांगतात जयाचे नाव तीर्थ रावो दर्शने प्रशस्तीसी ठावो जयाचे निसंगे ब्रह्मभावो भ्रांतासे. ज्यांचं नाव तीर्थराज आहे, ज्यांचं स्मरण केलं विपाय जरी आठवला चित्ता तरी दे आपली योग्यता. हे असो तया ते प्रशंसिता लाभ हाती. ज्ञानोबा सांगतात सहज जाता जाता जरी आपण स्मरण केलं महापुरुषांचं तरी आपली हरवलेली आत्मवस्तू आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. माऊली सांगतात तैसे हरपले आपण पे पावे ते संता ते पाहता घेऊसावे म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता जैसी दिपे दिसे पाहता आपली वस्तू. मुक्त पुरुषाचं आपण चिंतन केलं तर जीव मुक्त होतो. बद्धाचं चिंतन केलं जीव बद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जे महापुरुष आहेत त्या महापुरुषांचं जे स्मरण आहे आपल्या चित्तामध्ये अंतःकरणामध्ये अखंड असलं पाहिजे. त्यांच्या स्मरणामुळे आपला हरवलेला जो आत्मबोध आहे तो आत्मबोध आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. असा या महापुरुषांचा वस्तुनिष्ठ महिमा आहे. मी सुरुवातीला बोलून गेलो महापुरुषाचा महिमा कळणं कठीण आहे. महापुरुषाचा साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. आपण किती जरी कळून घेण्याचा प्रयत्न केला तरी कळत नसतो. पहा वस्तू जवळ असून भागत नाही. त्या वस्तूचा महिमा कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वस्तू जवळ आहे पण महिमा माहीत नसेल तर त्याचा काही उपयोग होत नाही. पुष्कळ आपल्या उदाहरण सांगता येईल. साधू पुरुषाचा महिमा कुणाला कळत नाही. त्यामध्ये असं वर्णन केलेलं आहे जे पितृदेव आहेत पितृदेवाने साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. शाब्दिकाचे काम नाही येते. शब्दज्ञानी आहे शब्दज्ञानीला तरच महापुरुषाचा महिमा कळत नाहीच आहे.
पण जे आजान देव आहेत, सिद्ध देव आहेत, त्यांनाही महापुरुषाचा महिमा कळत नाही. पुढं चला, इंद्रादिक देवता आहेत, इंद्रादिक देवाला तरी साधू पुरुषाचा महिमा कळतो का हो? इंद्रादिक देवालाही साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. एक घटना आहे आपल्याला माहिती आहे. जेव्हा इंद्र ऐरावतावर बसून चालले असताना समोरून ब्रह्मनिष्ठ महापुरुष आले, दुर्वास मुनी आले. त्यांनी पाहिलं, इंद्र ऐरावतावरून खाली उतरले आणि दुर्वास मुनींना प्रणाम केला, नमस्कार केला. दुर्वास मुनी प्रसन्न झाले, आपल्या गळ्यातला हार इंद्राच्या गळ्यामध्ये टाकला. इंद्र परत ऐरावतावर बसले, निघून जाऊ लागले. दुर्वास मुनी निघून गेले. पण त्या इंद्राला असं वाटलं म्हणे, काय ब्राह्मण आहे पहा म्हणे, मी देवाचा देव आहे, माझा सत्कार कसा करायला पाहिजे काय कळतं का म्हणे ब्राह्मणाला. नाही म्हणजे वाईट वाटलं. जो काय हार होता तो हार काढला आणि ऐरावताच्या सोंडेमध्ये दिला. पहा, इंद्राला जर संताचा महिमा कळत नाही तर जड बुद्धीच्या पशुला संताचा महिमा कळेल का हो? त्या ऐरावताला साधू पुरुषाचा महिमा काय कळणार? ऐरावताने तो हार घेतला, आपल्या पायाखाली तुडवला. इतक्या दुर्वास मुनीने पाठीमागं वळून पाहिलं की मी दिलेला जो प्रसाद आहे तो खाली तुडवला गेला. ताबडतोब दुर्वास मुनीने शाप दिला, तुझी सर्व संपत्ती समुद्रामध्ये पडेल. विठ्ठल विठ्ठल. इंद्रादिक देवालाही साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. ब्रह्मादिक देवाला साधू पुरुषाचा महिमा कळतो का? ब्रह्मदेवालाही साधू पुरुषाचा संताचा महिमा कळत नाही. असं म्हटलेलं आहे, देवा हा विषयी ना असं म्हटलेलं आहे. ते फक्त आडनावाचे देव आहेत, ते जीवच आहेत. त्या क्रियेनं त्या गतीला ते प्राप्त झालेले आहेत. काशी क्षेत्रातला एक प्रसंग आहे. संत शिरोमणी कबीर महाराज होते, भजन करीत होते. भजन करीत असताना ब्रह्मदेव तिथं आले. रामकृष्ण हरी झाला, नमस्कार झाला. आणि मग नमस्कार झाल्यानंतर मग ब्रह्मदेवाने संत शिरोमणी कबीर महाराजांना विचारलं, म्हटले, महाराज मी सृष्टी उत्पत्ती करताय, मी ब्रह्मदेव आहे, काय मागायचं असेल ते मागा. आता संत शिरोमणी कबीर महाराज म्हटले, आम्ही वारकरी आहो म्हणे, आम्हाला काय लागत नाही. आम्हा विठ्ठल जीवन, टाळ चिपळ्या धन, आमचं हेच जीवन आहे म्हणे. ज्ञानेश्वरी गाथा भागवत टाळ चिपळ हे आमचं जीवन आहे, आम्हाला वारकऱ्याला काही लागत नाही. नाही म्हणजे मी सृष्टी उत्पत्ती करता, काहीतरी मागा ना. काय सृष्टी उत्पत्ती करून जडबुद्धी निर्माण झाली होती. रजोगुणामुळे सृष्टीची उत्पत्ती होते, जडबुद्धी निर्माण झाली. साधू पुरुषाचा महिमा कळाला नाही. देवाकडे आले, वैकुंठामध्ये आले. आपल्या पित्याला म्हणतात, भगवान काय तुमचे वारकरी आहेत म्हणे, एवढा देवाचा देव ब्रह्मदेव प्रसन्न झालो, मागा म्हटलं, पण काय मागावं समजलं नाही. तेव्हाच भगवंताला वाटलं थोडी लीला केली पाहिजे. भगवंत म्हणाले, काय हरकत नाही, परत जा, परत काहीतरी मागा असं म्हणा, नक्कीच तुम्हाला मागतील. आणि मग भगवंतानी प्रेरणा केल्यामुळं ब्रह्मदेव परत संत शिरोमणी कबीर महाराजांकडे आले. म्हटले, काहीतरी मागा. संत शिरोमणी कबीर महाराजांनी ओळखून घेतलं. काय देऊ नका म्हटले, फक्त पावशेर नम्रता द्या. आता ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती केली, पण ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये नम्रता नव्हतीच ना, आहे की नाही. जडबुद्धी निर्माण झाली होती, आणि जडबुद्धी निर्माण झाल्यामुळं ती नम्रता काय भानगड आहे काही लक्षात आलं नाही. महाराज देवाकडे आले, देवाला विचारलं, देवा पावशेर नम्रता मागितली, नम्रता कुठून आणायची? काय नाही म्हणे, वैकुंठ लोकापासून काशी क्षेत्रापर्यंत दंडवत घालीत जा, म्हणजे नम्रता कळेल. आणि मग वैकुंठ लोकापासून काशीपर्यंत दंडवत घालीत गेले. संत शिरोमणी कबीर महाराज म्हणतात, अहो ब्रह्मदेवा, पावशेर मागितली, तुम्ही तर 10 किलो दिली. विठ्ठल विठ्ठल. ब्रह्मादिक देवाला साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. ब्रह्मादिक जेथे तुम्हा वळंगणे इतर तुळणे काय पुढे. ब्रह्मादिक देवाला संताचा महिमा कळत नाही. म्हणूनच ब्रह्मा सोपान तो झाला, सोपान तो झाला, सोपान तो झाला, सोपान तो झाला. भक्तानंद वर्तला, भक्तानंद वर्तला, भक्तानंद वर्तला, भक्तानंद वर्तला, भक्तानंद वर्तला, भक्तानंद वर्तला. सोपान तो झाला, सोपान तो झाला, सोपान तो झाला, सोपान तो झाला. आनंद वर्तला, भक्तानंद वर्तला, आनंद वर्तला, भक्तानंद वर्तला, भक्तानंद वर्तला, भक्तानंद वर्तला. ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला. ब्रह्मादिक देवाला महापुरुषाचा महिमा कळत नाही. पुढं चला, शब्द ज्ञानाला कळत नाही, पितृदेवाला कळत नाही, आजान देवाला कळत नाही, इंद्रादिक देवाला कळत नाही, ब्रह्मादिक देवाला कळत नाही. त्याचे पुढं
परोक्ष ज्ञानी घ्या. परोक्ष ज्ञानी म्हणजे कसं आहे, परोक्ष ज्ञानाचा महिमा सांगत असताना बुद्धिपूर्वकृतम पापम कृष्णम दहती वन्यवत. परोक्ष ज्ञानाचा महिमा आहे. बुद्धी पुरस्सर केलेलं पाप परोक्ष ज्ञान काय करतं, नष्ट करून टाकतं. परोक्ष ज्ञान म्हणजे साधुत्वाची उपांत्य भूमिका आहे. एकदा पुढं गेला, अपरोक्ष ज्ञानामध्ये गेला, महात्माच झाला. पण जरी साधुत्वाच्या उपांत्य भूमिकेमध्ये असला, परोक्ष ज्ञानामध्ये असला, तरी सुद्धा संताचा महिमा कळत नाही. विठ्ठल विठ्ठल. संताचा महिमा केव्हा कळतो? एक तर देवाने सांगावं. महाराज सांगतो ऐशीवर मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी. देवाने सांगावं. किंवा तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. एकतर आपण स्वतः साधू व्हावं. मग स्वतः साधू होण्याची आपली पात्रता नाही, मग प्रार्थना करावी. महाराज सांगता भाऊ अवघड असे संत भेटी तरी जग जेठी करुणा केली. महाराज सांगता कोण पुण्य यांचा होईन सेवक जे हे द्वंद्वाधिक दुरावेले. देवाला प्रार्थना करावी. देवा काय नका म्हणे, आम्हाला कशाची इच्छा नाही, आम्हाला फक्त महापुरुषांचा महिमा कळावा, साधू पुरुषांचा महिमा कळावा. पहा, प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुवर्य श्री आप्पांचं जीवन शामगावामध्ये श्री महाराजांचा जन्म झाला. महाराजांचा आप्पांचा जन्म शामगावमध्ये झाला. मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये असं एक गाव नसेल ज्यांना शामगाव माहीत नसेल. विठ्ठल विठ्ठल. साधू पुरुषाचा वास असतो महाराज. ती भूमी क्षेत्रभूमी होते. आता हे शामगाव नाही राहिलं, श्री क्षेत्र शामगाव झालं. गुरुवारे सांगायचे तुकोबऱ्यांचा अवतार नव्हता, तुकोबऱ्यांचा अवतार झाला नव्हता तोपर्यंत देहू गावाला श्री क्षेत्र देहू म्हणत नव्हते. तुकोबऱ्यांचा अवतार झाल्यानंतर श्री क्षेत्र देहू म्हणू लागले. तसं आता ह्या गावाला परमपूज्य गुरुवारे श्री आप्पामुळं आता हे शामगाव नाही, श्री क्षेत्र शामगाव झालं. विठ्ठल विठ्ठल. मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी येते तयापाशी अवघे जने. तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक. मोक्षतेने दर्शने सकळ चिंतामणी शरीर. जरी जाय अहंकार समूळ आशा. निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी. निर्मळ स्फटिक जैसा. महाराज सांगतात तन मन धन दिले पुरुषोत्तमा. आशा नाही कवनाची. तुका म्हणे तो परिसावनी आगळा. काय महिमा वर्णू त्याची. काय त्या महापुरुषाचा आपण महिमा वर्णन करावा. ह्या भूमीमध्ये जन्म झाला, क्षेत्रभूमीमध्ये जन्म झाला. पहा, संत महात्मे लौकिकदृष्ट्या जन्माला येतात, पण ज्या घरामध्ये जन्माला येतात ते घर कसं असतं. शुचिनाम श्रीमताम गेहे अशा पवित्र कुळामध्ये जन्म होतो. ज्ञानोबा सांगतात ते घर कसं आहे. जयाच्या कोळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता. ज्या कुळामध्ये चिंता आहे पण ती चिंता देवाविषयी आहे, अशा पवित्र कुळामध्ये ज्या घरामध्ये वेद जागृत देवता आहे, सारासार विचार हाच मंत्री ज्या घरामध्ये आहे, अशा पवित्र कुळामध्ये महापुरुषाचा जन्म होत असतो. संत महात्मे दिसायला तुमच्या आमच्यासारखे दिसतात, पण त्यांना सामान्य म्हणता येत नाही. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. एका दह्यापासून ताक निघतं, लोणी निघतं, पण जे लोण्याची किंमत आहे ती ताकाची नाही. तुकाराम महाराज सांगतं पृथ्वीच्या ठिकाणी हिरा आहे, गारगोटी आहे, पण जे हिऱ्याची किंमत आहे ती गारगोटीची नाही. तुकाराम महाराज सांगतात आकाशाच्या ठिकाणी चंद्रमा आहे, तारांगणे आहेत, पण जे चंद्रमाची किंमत आहे ती तारांगणाची नाही. तुकाराम महाराजांचा आणखी एक अभंग आहे. महाराज सांगतात एकाच लोखंडापासून विळा होतो. पहा, एकाच लोखंडापासून नांगर होतं आणि एकाच लोखंडापासून तलवार होते, पण जे तलवारीची किंमत आहे ती नांगराची नाही, जी नांगराची आहे ती विळ्याची नाही. महाराज तलवार ते तलवारच आहे. एकाच लोखंडापासून विळा झाला, एकाच लोखंडापासून नांगर झालं, एकाच लोखंडापासून तलवार झालं. महाराज सांगतात एकाच दगडापासून मंदिराची पायरी होते आणि एकाच पाषाणापासून मंदिरातली देवता होते. पूजा एकावरी पाय ठेवी. तुकाराम महाराज म्हणतात एकावर दहा दुधाचा अभिषेक होतो आणि एकावर पाय ठेवला जातो. हे असं का घडलं गेलं त्याचं कारण संत महात्मे दिसायला जरी तुमच्या आमच्यासारखे दिसले त्यांना सामान्य म्हणता येत नाही. तो मनुष्य लोका तो जरी झाला प्राकृतू तरी प्रकृती दोषाची मातू नेणे जेतेत. तो चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कोंब. माणूसपणाचे भांब लोकाचे भागो. ते मूर्तिमंत चालते ज्ञानाचे बिंब आहे, त्यांचे अवयव म्हणजे सुखाला फुटलेले कोंब आहे. त्यांचं मनुष्यत्व तुमच्या आमच्या दृष्टीने ते मनुष्य नाही तर ते कसे आहेत. सदेह सच्चिदानंद का नुहावे ते ज्ञानोबा वर्णन करतात. ते सदेह सच्चिदानंद स्वरूप आहेत. तुमच्या आमच्या दृष्टीनं आपल्याला ते अशा प्रकारे सामान्य प्रकृती दोषाने दिसत असतील, पण ते सामान्य नसतात. ते कोण असतात. परब्रह्म स्वरूप असतात, साक्षात ज्ञान स्वरूप असतात, असं श्री ज्ञानोबा अशा महापुरुषांचं वर्णन करतात. पवित्र कुळामध्ये महाराजांचा जन्म झाला.
काय महापुरुषांचं लक्षण असतं पहा. पूज्य श्री आप्पांचं शिक्षण फक्त दुसरी इयत्ता झालेलं आहे, दुसरेपर्यंत शिकले, परत शाळा शिकली नाही, पण काय प्रज्ञा असतील महाराज पहा. बळे इंद्रिय येते मना, मन एकवटे पवना, पवन सहजेची गगना मिळवू लागे, ऐसे नेनो काय आपैसे, तया त्याची की जे अभ्यासे, समाधी घर पुसे माणसाचे. त्यांना अभ्यास करावा लागला नाही, अभ्यासात आपोआप त्यांना वरण करतो. काय महाराज महापुरुषाचा महिमा आहे. दुसरी इयत्ता शिकलेले फक्त महाराज आहेत, दुसरी इयत्ता शिकलेले, पण ते सिद्ध प्रज्ञेचे लाभे, मनची सारस्वते दुबे, मग सकळ शास्त्र स्वयंबे, निगती मुखे ज्ञानोबऱ्या वर्णन करतात. दुसरी इयत्ता शिकलेले पण प्रज्ञा कशी होती, त्याला शास्त्रामध्ये ऋतंबरा प्रज्ञा म्हणतात. अशी ऋतंबरा प्रज्ञा पूज्य श्री महाराजांच्या ठिकाणी आप्पांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होती. म्हणून सहज काय महाराज संप्रदायाचं जर आपण चिंतन केलं, एवढा मोठा जे काय अशा प्रकारचा वारकरी संप्रदायाचा व्यासंग, तत्वज्ञानाचा अभ्यास दुसरी इयत्ता शिकलेला करू शकतो का हो? करू शकत नाही. त्याचं कारण त्यांची जी बुद्धी आहे, त्यांची बुद्धी ऋतंबरा प्रज्ञा आहे. ऐक नाही, मोटकी देहाकृती उमटे, निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढा प्रकटे प्रकाश जैसा, दशेची वाट न पाहता वैशेची गाव न येता, बाळपणी सर्वज्ञता वरितया ते विठ्ठल विठ्ठल. आयुष्यभर परमार्थिक साधन केलं, पंढरनाथ परमात्म्याची उपासना केली, भजन केलं, पंढरी क्षेत्राची अखंड आयुष्यभर पायी वारी केली, जन्मभर होईन भिकारी पंढरीचा वारकरी, हाची माझा नियमधर्म, मुख्य विठोबाचे नाम, हेची माझी उपासना, लागेन संतांच्या चरणा, तुका म्हणे देवा हेची माझी भोळी सेवा. पांडुरंग परमात्म्याची सेवा केली, वारकरी संप्रदायाची सेवा केली, त्यातल्या त्यात खांद्यावर पताका घेऊन पांडुरंग परमात्म्याची वारी केली. वारी केल्यानंतर वारकऱ्यांचं भजन असतं. वारकऱ्यांचं काय असतं महाराज, तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. वारकऱ्याचं जीवन असं असतं महाराज, भजन झालं तर तो मनुष्य आहे, वारकरी आहे, भजन नाही झालं तर मग वारकरी कसला महाराज. आयुष्यभर भजन केलं महाराज, आणि भजन केलं. भजन केल्यानंतर जी वारकरी संप्रदायातील नेमाची भजनी मालिका आहे, ती भजनी मालिका सर्वप्रथम पूज्य आप्पांनी काढली. विठ्ठल विठ्ठल मग त्या मालिकेचं खूप वैशिष्ट्य आहे, त्या मालिकेचं खूप वैशिष्ट्य आहे. त्या दिवसानुसार तो नियम घेतला जातो, त्या दिवसानुसार तो नियम घेतला जातो. मग सर्व संतांचे वासुदेव घ्यायचे. श्री तुकाराम महाराजांचा वासुदेव, नाथ महाराजांचा वासुदेव, नामदेव वासुदेव, परत ज्ञानोबऱ्यांचा वासुदेव. पाचही संतांचे वासुदेव झाले पाहिजे. पाचही संतांचे काय झाले पाहिजे, आंधळे पांगळे झाले पाहिजे. पाचही संतांच्या गवळणी झाल्या पाहिजे. हा वारकऱ्याचा नियम आहे महाराज. आणि मग त्या दिवसाला तीच गवळण तुकोबऱ्याची झाली पाहिजे. त्या दिवसाला तीच नामदेवरांची गवळण, त्या दिवसाला तोच नाथ महाराजांची गवळण, त्या दिवसाला तीच निळोबऱ्यांची गवळण, त्या दिवसाला तीच ज्ञानोबऱ्यांची गवळण. ही जी काही नियमाची मालिका आहे, ही जी नियमनिष्ठा आहे, ही नियमनिष्ठा जी आहे घालून दिली महाराज. काही नित्य नियमाविनं वैष्णवांच्या जीवनामध्ये नियमाला अत्यंत महत्त्व असतं. काही नित्य नियमाविनं अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्य पण तुका म्हणे काही नाही नियमाविनं, मोकळा तो शिन दुःख पावे. ही जी नियमाची सांगड आहे, ही सगळी नियमाची सांगड प्रातस्मरणीय श्री गुरु पूज्य आप्पाने वारकरी संप्रदायामध्ये घालून दिली. त्या नियमाला तो अभंग हा झालाच पाहिजे. त्याचं कारण काय, असा जर नियम आपण केला, असा नियम केला तर एकतर त्या ग्रंथाचं पाठांतर होतं, अक्षराचे काय होते, सेवा होते, ग्रंथाचं पाठांतर होतं. आणि भजनातले जे गोड चाली आहेत, प्रासादिक चाली असतात, ऐक नाही, तुका म्हणे पोटे देवा घालून सांगे गोष्टी. हा जो भजनाचा प्रसाद आहे, हा भजनाचा प्रसाद भगवान परमात्म्याच्या गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी, हे तो देणे तुमचे देवा, घ्यावी अखंडित सेवा. भजन करता येणं, भजनाची उपासना म्हणजे हे तो देणे तुमचे देवा, घ्यावी अखंडित सेवा. हे परमात्म्याचा असणारा प्रसाद आहे. आणि त्या परमात्म्याच्या प्रसादातूनच अशा प्रकारची जी वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ नेमाची मालिका आहे, ती नेमाची मालिका प्रसिद्ध झाली. नेमाची मालिका म्हटलं की पूज्य आप्पांचं स्मरण होतं. विठ्ठल विठ्ठल. आयुष्यभर परमार्थ केला, आयुष्यभर परमार्थ केला. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. संसाराकडे कधी पाहिलंच नाही महाराज. तुकाराम महाराज होते, संसाराकडे कधी तुकाराम महाराज पाहतच नव्हते, आहे की नाही. घरात काही कमी पडलं, जिजाबाईंनी सांगितलं, तुकोबरे काहीतरी सामान नाही, काहीतरी आणा, मुलं उपाशी आहेत, ते तुम्ही बघून घ्या. संसाराच्या नावे घालून या शून्य. पण गावात कुणी वारकरी आला, देहुला कुणी वारकरी आला तर तुकाराम महाराज त्या वारकऱ्याला गरम पाणी आणून द्यावं, त्यासाठी जेवण आणून द्यावं, त्या झोपायची सोय करावी, सगळं वारकऱ्याचं करावं. कुणी शेतात काम चाललं, अहो तुकोबरे येता का, आलोच म्हणे, मग दिवसभर त्या शेतामध्ये काम करावं.
करावं, सगळं परोपकारासाठी करावं. काही ठाकला तो केला परोपकार, केले हे शरीर कष्टवणी. पण घरातलं काय काम असेल, संसारातलं काय काम असेल, तुकाराम महाराजांनी केलंच नाही. तद्वत पूज्यश्री आप्पांनी संसाराकडे म्हणजे घरातलं काही पाहिलं नाही, पण संसाराच्या नावाला शून्य घालून जो पुण्यधर्म आहे, तो पुण्यधर्म म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये जगामध्ये ठिकठिकाणी जाऊन काय केलं, प्रचार केला. आता प्रचार करणं महाराज सोपं नाही, अत्यंत कठीण साधनं आहे. वारकरी संप्रदायातली सगळ्यात कठीण साधनं आहे. चिंतन करा, विचार करा. तुकाराम महाराज सांगतात, जो जंगलामध्ये जातो, डोंगरामध्ये जातो, हिमालयात जातो, एकांतात राहतो आणि स्वतः मुक्त होतो, पण तो स्वतः जो मुक्त होतो, तो स्वतः मुक्त होण्यामध्ये एवढा काही पुरुषार्थ नाही. तुकाराम महाराज सांगतात, आप तरे त्याकी कोण बराई, और नको भलो नाम धराई. स्वतः उद्धरून गेला. पुरुषार्थ आहे का हो? त्यामध्ये काही पुरुषार्थ नाही. तुकाराम महाराजांनी काही उदाहरणं दिलेले आहेत. महाराज सांगतात, सांगा हे चंद्र सूर्य सतत भ्रमंती करतात. का भ्रमंती करत असतील? त्यांना काही कामधंदा नाही का? सांगा. काहे अशा प्रकारे परिस कंचन करे धातू, नाही मोल तुटत पावत घातू. परिस काय करतं? धातूला सोनं करतं. महाराज सांगतात, वृक्ष आहे, वृक्ष सतत काय करतात? सतत आपल्या वर्षाव करतात, फळाचा वर्षाव करतात. का करतात? कोण काम आपली उन्नतीर का? तुकाराम महाराज सांगतात, फक्त एकच कार्य आहे. शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे, ब्रह्मवेत्ते आहेत, ज्ञानी महात्मा आहे. मग त्या ज्ञानी महात्मामध्ये श्रेष्ठ महात्मा कोण आहे? तुकाराम महाराज सांगतात, किंवा ते शास्त्रकार सांगतात, जो क्रियावान महात्मा आहे, तो क्रियावान महात्मा श्रेष्ठ आहे. क्रियावानेश ब्रह्मविदम वरिष्ठ असं म्हटलेलं आहे. ब्रह्मवेत्त्यामध्ये क्रियावान ब्रह्मवेत्ता श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल. स्तुती स्मृतीचे अर्थ आपण होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत. वडील जे जे तयाची आचरती पावले, पावनी सात्विक श्रद्धा चाले, तो तेची फळ ठेविले. ऐसेला हे मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. येत वडील जे जे करीती, तया नाम धर्म म्हणून विशेषे आचरावे लागे संती. अशा प्रकारे ज्यांच्या ठिकाणी जबाबदारी आहे असे महापुरुष असतात, अशा प्रकारे त्यांच्या ठिकाणी मोठं कर्तव्य असतं. म्हणून असे जे संत महात्मे असतात समाजामध्ये विशेष जबाबदारीनं वागतात. काय पूज्य आप्पांचं महापुरुषाचं कर्तव्य, किती मोठे कर्तृत्व आहे पहा. आयुष्यभर प्रवास केला. कशाने प्रवास केला? एसटीने प्रवास केला महाराज. आता एसटीचा प्रवास म्हणजे सामान्य नसतो महाराज. एसटीचा प्रवास म्हणजे खूप दगदगीचा प्रवास आहे. अशा प्रकारे कष्ट सहन घेतलं. भूतांचे दया हे भांडवल संत आपली ममता नाही दे. असू द्या, कुठेही कीर्तन असू द्या, प्रवास करावा. बैलगाडी असेल, गाडी असेल, ट्रक असेल, एस टी असेल, कोणतंही माध्यम असेल, त्या माध्यमातून त्या त्या गावी जावं. समाजामध्ये भक्ती ज्ञानाचा प्रचार करावा, समाजाला भक्ती मार्गामध्ये प्रवृत्त करावं. गळ्यामध्ये माळ असेल त्याच्या घरी जेवण करावं, अन्यथा जेवण करू नये. पहा काय नियम होता. गळ्यामध्ये माळ असेल तर जेवण करायचं. आता प्रत्येकाला वाटलं महाराज आपल्या घरी यावं असं वाटतं, पण महाराजांचा नियम आहे, गळ्यात माळ नसेल तर महाराज जेवायला येत नाहीत. मग आपल्याला जर पूज्य आपण घरी आणायचं असेल तर काय करा? माळ घालून घ्या. विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदारी निम्मा प्रवास. पूज्य गुरुवर महाराजांनी सांगितलं, आप्पांचा आयुष्यातला जो काही निम्मा प्रवास आहे, सायकल आणि पायी आणि सायकल हा प्रवास केला आहे. हे सोपं नाही महाराज. काय महाराज, जे काही संत महापुरुष असतात स्वतः कष्ट सहन करतात. आपुली ममता नाही दे. जगाच्या कल्याणासाठी एवढं सर्व कष्ट सहन करावं आणि तुम्हा आम्हाला ज्ञानाचा उपदेश करावा. आज महाराज लोक गाडीत फिरतात तरी त्यांना त्रास होतो. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज सांगतात, नसावे ओशाळ मग मानिती सकळ, जाय ते पावे मान चाले बोलिले वचन. पूज्य आप्पांचं असं होतं, कीर्तनात जे असेल काय दिलेला असेल प्रसाद, पहा आताच आम्हाला सांगितलं की 3,000 रुपये दिले म्हणे एका ठिकाणी. पूज्य आप्पांनी सांगितले म्हणजे एवढे मला लागतच नाहीत, ते उरलेले पैसे परत पाठवून दिले. विठ्ठल विठ्ठल. एवढ्या निष्काम वृत्तीनं वारकरी संप्रदायामध्ये सेवा करणं
ह्या असा जो ब्रह्मवेत्ता महापुरुष आहे तुकाराम महाराज सांगतात हा सर्व ब्रह्मवेत्त्यामध्ये श्रेष्ठ आहे जो क्रियावान आहे. कहे तुका उपकार हे काज सब कर करी ह्या रघुराज. किंवा तुकाराम महाराज सांगतात दाता तोची एक जाना नारायणा स्मरवे नारायणा स्मरवे नारायणा स्मरवे दाता तुझी गजानन नारायणा स्मरवी नारायणा स्मरवी नारायणा स्मर दाता तुझी गजाना नारायणा स्मरवी नारायणा स्मरवी नारायणा स्मरवे दाता तुझी गजाना नारायणा स्मरवी नारायणा स्मरवी नारायणा दाता तोची एक जाना नारायणा स्मरवे तुकोबाऱ्या सांगतात. यावे तया काकुलती जे दाविती सुपंत तुका म्हणे उरी नुरे त्याचे खरे उपकार. ज्या महापुरुषांनी आपल्या तुका म्हणे देव दाखविलं दृष्टी तयासवे भेटी थोर पुण्य. ज्या महापुरुषांनी आपल्याला परमार्थाचं दिग्दर्शन केलं असे संत महात्मे भेटणं तेची पुण्यवंत तेची परोपकारी प्रबोधी त्या नारी नरलोका. समाजाने जे काही पैसे दिले असतील ते पैसे मात्र काय महाराज समाजाचा पैसा जो आहे पूर्ण देवासाठी खर्च केला. जे काही विदा गेले असेल ते सर्व आज शामगाव क्षेत्र शामगाव भूमीमध्ये आपण जे परमात्म्याचं मंदिर पाहतो पांडुरंगाचं मंदिर पाहतो तुकोबऱ्याचं मंदिर पाहतो ही सगळी संपत्ती तुकोबऱ्यासाठी ज्ञानोबऱ्यासाठी खर्च केली. विठ्ठल विठ्ठल आयुष्यभर प्रवास करावा भजनाची उपासना करावी आणि मग ते कारण हे जे काय महाराजांनी असं म्हटले साधू पुरुषाचा महिमा सांगत असताना संताचा महिमा सांगत असताना जे लोकावर जे लोकोत्तर संत लोकसंग्रहाचे महात्मे असतात लोकसंग्रहाचे महात्मे खूप वेगळे असतात. इतर साधक असतील पण लोकसंग्रहाचा महात्मा खूप वेगळा असतो. अभेद भक्ती वैराग्य ज्ञान स्वयं आचरोनी आपण देखील लावावे इतर जन लोकसंग्रह लक्षण जाण या नाव. लोकसंग्रहाचं लक्षण नाथ महाराज सांगतात अभेद भक्ती वैराग्याचं आचरण करून समाजाला त्या भक्ती ज्ञानामध्ये प्रवृत्त करणं हा कसा आहे लोकसंग्रह आहे. नुसतं लोक गोळा करणं हा लोकसंग्रह नाही. पूज्य श्री प्रातस्मरणीय आप्पांनी काय केलं खरा लोकसंग्रह जगामध्ये स्थापन केला. म्हणजे स्वतः त्या भक्तीचं वैराग्याचं आचरण करून समाजामध्ये त्याला काय केलं प्रवृत्त केलं. आज कीर्तनकार आहेत तिथं त्या मानपत्रामध्ये मी थोडं वाचलं तिथं असं लिहिलं आहे कीर्तनकार असतात काही कीर्तनकार असतात पण वारकरी नसतात काही वारकरी असतात पण कीर्तनकार नसतात. पण पूज्य आप्पा कीर्तनकारही होते आणि वारकरी होते निष्ठावंत अशा प्रकारचे पंढरीनाथ परमात्म्याचे आयुष्यभर काय केली पांडुरंग परमात्म्याची सेवा केली. जे जे काय सर्वस्व आपलं आहे पत्र पुष्प छाया फळेमुळे धनंजया वाटेचा न चुक्या आल्या वृक्ष जायचा तैसे मनोनी देहवरी विद्यमाने आल्या अवसरी श्रांताचे मनोहारे उपयोगा जाणे. आपलं सर्वस्व जे आहे सर्वस्व परोपकारासाठी समाजासाठी आयुष्यभर पूज्य आप्पांनी खर्च केलं. परमार्थिक साधना केली आणि परमार्थिक साधना आहे त्या परमार्थ साधनेचं फळ हेच आहे. पिकल्या सेंद कडोपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. बस देवाची कृपा झाली आयुष्यभर परमार्थ केला त्या परमार्थाचं फळ काय मिळालं आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेच्या. ज्ञानोबऱ्या सांगतात पतिव्रते आले वार्धक्य जैसे पतिव्रता स्त्री असावी आणि म्हातारपण असावं. काय आनंद आहे महाराज आयुष्यभर परमार्थ करावा आणि मग म्हातारपण यावं. विठ्ठल विठ्ठल
लोकोत्तर जे महात्मे असतात त्यांचं लोकसंग्रह चिंतन करत असताना ते परत परत भक्ती का करतात हो? शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे, एकतर जीवनमुक्तीचा विशेष आनंद भोगण्यासाठी ते महात्मे परत परत काय करतात, ते भक्तीचा आनंद भोगण्यासाठी परत पंढरीची परमात्म्याची वारी करतात, परत भजन करतात, परत कीर्तन करतात. हे उपास तर सतत करतात. का करतात? भक्ती सुखाचा आनंद प्राप्त व्हावा. आणखी काय कारण आहे? आणखी काय कारण? असं एकदा ज्ञान झालं, अहम ब्रह्मास्मी ज्ञान झालं, ते अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान सुद्धा काय भ्रमवृत्ती आहे. मग ती अहम ब्रह्मास्मी भ्रमवृत्ती घालवण्यासाठी सुद्धा काय करायची, परत पंढरीनाथ परमात्म्याची भक्ती करायची, परमात्म्याची काय करायची, वारी करायची. मग ती वारी केल्यानंतर अहम ब्रह्मास्मी, अहम देह, मी देहवृत्ती, अहम ब्रह्म या ज्ञानाने निघून जाते आणि मी ब्रह्म हे सुद्धा ज्ञान परमात्म्याच्या भक्तीनं परमात्मा स्वरूपामध्ये विलीन होऊन जातं. ह्यासाठी परत काय करायचं, भक्ती करायची. आणि विशेष कर्तव्य ह्या साधू महात्म्याचं सांगत असताना शास्त्र सांगतं, तया हे कर्तव्य असे उरले लोका लागी मार्गी अंधासरीसा पुढे देखनाही चाली जैसा अज्ञाना प्रकटावा धर्मो तैसा आचरोनी ज्ञानोबराय वर्णन करतात. अज्ञानी पुरुषासाठी त्या महापुरुषांनी काय करावं लागत असतं, आचरण करावं लागत असतं. मग तयाची आचरती पावले पावनी सात्विक श्रद्धा चाले तो तेची फळ ठेविले ऐसेल आहे. ज्ञानोबराय सांगतात, एकाने दिवा लावला, मोठ्या प्रयासाने दिवा लावला, मोठ्या कष्टाने दिवा लावला, तिथला अनेक दुसरा आला, त्यांनी सहज दिवा तो लावून घेतो. त्याला काही त्रास होतो का हो? त्याला काही त्रास होत नाही, सहज त्याला फळ मिळतं. एकाने खूप कष्टानं घर बांधलं, पण एखादा जो दुसरा यात्रेकरू आला असेल तो त्या घरामध्ये राहत नाही का हो? राहत असतो. एखाद्याने मोठ्या कष्टाने स्वयंपाक केला, तो स्वयंपाक फक्त स्वयंपाक करणाऱ्यालाच आनंद देतो असं नाही, हजारो लोक त्यामध्ये जीवन जातात. तद्वत हे संत महात्मे स्वतः कष्ट सहन करतात, जगासाठी सर्व दुःख सहन करतात. आणि तुमच्या आमच्यासाठी हा जो काही भगवत प्रसाद आहे, आज संप्रदायामध्ये आज शिस्त दिसते, आज संप्रदायामध्ये आज नियमनिष्ठा, साधननिष्ठा, भजननिष्ठा, वारकरी निष्ठा हे सर्व दिसतं. हे कुणाचे उपकार आहेत? ह्या महापुरुषांचे उपकार आहेत. परमपूज्य गुरुवर्य महाराज तात्या उभे आहेत, आज त्यांच्याकडे पाहून माणसं परमार्थ करतात. असे महात्मे आहेत म्हणून आज संप्रदाय महाराज विचार करा, चिंतन करा. असे जर महात्मे संप्रदायामध्ये नसतील, संप्रदाय कुठल्या दिशेला जाईल काय सांगता येत नाही. पण हे महात्मे आहेत, भगवत अवतारी संत महात्मे आहेत. पूज्य महाराजांना ते आवडणार नाही, स्तुती केलेला आवडणार नाही, पण ही वस्तुस्थिती आहे, हे यथार्थ भूमिका आहे. आज वारकरी संप्रदाय आहे, हा वारकरी संप्रदाय पूज्य तात्यामुळे आहे. विठ्ठल विठ्ठल. आयुष्यभर असा महात्मा आम्ही पाहिलाच नाही महाराज, आहे की नाही? असे महात्मे पाहिलेच नाही, आहे की नाही? कधी किती वेळा पूज्य गुरुवर्य तात्यांना पुरस्कार आले होते, किती वेळा आले होते, किती वेळा मोठमोठे पुरस्कार आले, नाही स्वीकारला महाराज, नाही स्वीकारला. कारण काय ते तुकोबर आहेत महाराज, ते तुकोबर आहेत. मानदंब चेष्टा हे तो शुक्राची विष्ठा. हे म्हणणं सोपं आहे महाराज, आचरण करणं अत्यंत कठीण आहे. साधा पुरस्कार आला की माणसाला मोठा आनंद होतो, पण किती किती मोठे पुरस्कार आले. भारतातला सर्वोच्च असणारा पुरस्कार पूज्य गुरुवर्य तात्यांना दिला होता, पण पूज्य गुरुवर्य तात्यांनी स्वीकारला नाही. विठ्ठल विठ्ठल. अमानी मानदो मान्य, हा परमात्मा अमान्य आहे. परमात्मा करी तुका म्हणे करवे आपण, द्यावे थोरपण सेवकाशी. स्वतः करायचं, करून घ्यायचं, पण थोरपणा कुणाला द्यायचा हो? सेवकाला द्यायचा. असा पूज्य महाराजांचा स्वभाव आहे. करावं सगळं आपणच, सगळं किंवा परमात्मा करतो किंवा करून घ्यायचं, करायचं किंवा करून घ्यायचं, पण थोरपणा मात्र अमानी मानदहा मान्य, हा दुसऱ्याला मान द्यायचा हा पूज्य महाराजांचा असणारा स्वभाव आहे. इतका मोठा थोरपणा आज वारकरी संप्रदाय त्या महापुरुषांच्या मुळे, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष ज्ञानोबराय वर्णन करतात. गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी गोलेबाबा सांगायचे, ज्यांच्या दर्शनामध्ये, ज्यांच्याकडे बसल्यानंतर चित्ताला समाधान प्राप्त होतं, समजायचं ते पुण्यपुरुष आहेत. आणि ज्यांच्याजवळ बसल्यानंतर ब्रह्मचारी माणसाला लग्न करू वाटतं, ते कोण आहेत वळखून घ्या. म्हणजे ते हा सांगण्याचा माझा अधिकार नाही, पण गुरुवर्य प्रातस्मरणीय गोलेबाबा बोलायचे. असा हा साधू पुरुषांचा वस्तुनिष्ठ महिमा आहे. त्यांच्याकडे आपण पाहिलं, त्यांच्याकडे आपण पाहून परमार्थ केला, आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. हे जी थोर मंडळी आहेत, प्रातस्मरणीय पूज्य आप्पा, काय यांचा महिमा आपण वर्णन करणार आहे? यांचा महिमा आपण वर्णन करणार नाही. अशा साधू पुरुषांनी आयुष्यभर परमार्थिक साधन केलं, भजन केलं. नेमनिष्ठा, वारकरी निष्ठा, साधन निष्ठा, समाज प्रबोधनाची जी निष्ठा आहे, खडतर निष्ठा आहे महाराज, खूप खडतर निष्ठा आहे. सगळ्यात कठीण साधन म्हणजे काय आहे? समाजामध्ये प्रवास करावा, पायी प्रवास करावा, चालत प्रवास करावा, सायकलवर प्रवास करावा, समाजाला ज्ञानदानाचं कार्य करावं. हे ज्ञानदानाचं कार्य म्हणजे सामान्य गोष्ट नाही महाराज. जगात सगळ्यात श्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर परमात्मा वस्तू जो
जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरो असं म्हटलेलं आहे. स्वसंविद्रुम बीज प्ररो हानावणी, ज्यांनी कल्पनातीत ब्रह्म वस्तूचं आपल्याला दान केलं, असे जे संत महात्मे आहेत या साधू पुरुषाच्या ऋणातून आपण कधीही उतराई होऊ शकत नाही. संतांचे देणे कल्पतरो होणी दुने, परिसा परिस आगाध देणे चिंतामणी ठेंगणा. या संता परिस उदार त्रिभुवनी नाही थोर, मायबाप सहोदर इष्टमित्र सोयरे. महात्म्याचं जे देणं असतं, चिंतामणी कल्पतरो कामधेनू आहे, काही द्या, पण या महापुरुषांच्या ऋणातून आपण कधीही उतराई होऊ शकत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक. अशा महापुरुषांच्या ऋणातून आपण कधी उतरू शकत नाही. सरते शेवटी आयुष्यभर भजनाची उपासना केली, परमार्थी साधन केलं, आणि मग फावल्या त्या करू चेष्टा निश्चय द्रष्टा बैसुनी. या तुकोबऱ्यांच्या वचनानुसार जीवनमुक्त अवस्था आयुष्यभर भोगली, जीवनमुक्त अवस्था आयुष्यभर भोगली. पण विदेह कैवल्य भाव जोपर्यंत प्रारब्ध असतं तोपर्यंत महापुरुषांचं शरीर असतं, आणि मग प्रारब्ध संपलं आणि मग आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. महाराज सांगतात, झाकलीये घटीचा दिवा, नेणे जे काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. महात्मा देह ठेवतो. महात्मा देह कसा ठेवतो? अशा पद्धतीनं महात्मा देह ठेवत असतो. देह वैकल्याचा वारा ही उपपत्ती आहे. देह वैकल्याचा वारा माझ्या भक्ताला लागेल म्हणून परमात्मा शेवटच्या प्रसंगाला सेवा करतातच, त्यामध्ये प्रश्नच नाही. पण ते जरी देह वैकल्याचा त्रास झाला पण तरी सुद्धा ते महात्मे आपल्या बोधामध्ये असतात. मला सांगा, एका अधिष्ठानामध्ये फक्त एक वृत्ती असते, एक तर मनुष्य देहावर राहील, नाही तर परमात्मा बोधामध्ये राहील. जर ते महात्मे अखंड परमात्मा बोधामध्ये असतील तर देहाचे सुखदुःखादी धर्म त्या महात्म्याला होतील का हो? देहाचे सुखदुःखादी धर्म महात्म्याला कधीही कसल्याही प्रकारचा स्पर्श करू शकत नसतात. म्हणून परमात्मा स्वतः अशा भक्ताची सेवा करतात. त्यांचं ज्ञान काय असतं, त्यांचा बोध काय असतो, ज्ञानोबरे वर्णन करतात. अथावी घट बुडाला तो आत बाहेर उदके भरला, पाठी दैवगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे ना, तरी सरपे कवच सांडिले, उभारेनं वस्त्र फेडिले, सांबका काय मोडले अवयवा माझी. ज्ञानोबरे वर्णन करतात. इंद्रायणीच्या इंद्रायणीमध्ये डेरा आहे, डेरा बुडवला, इंद्रायणीच्या आती पाणी आहे, डेऱ्यामध्ये आती पाणी बाहेरी पाणी आहे. दैवगत्या जर तो डेरा फुटला, पाणी फुटतं का हो? पाणी फुटत नसतं. तद्वत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण आपल्या अंगावरचं वस्त्र काढतो किंवा सर्प आपली जीर्ण त्वचा टाकून देतं, अवयवामध्ये काही बिघाड होतं का? काहीच बिघाड होत नसतं. ते महात्मे तत्वतः मरणाच्या आधीच परब्रह्म स्वरूप असतात. ज्ञानोबऱ्यांच्या 8व्या अध्यायातली ओवी खूप गोड आहे. माऊली सांगतात, हागा घटू जे वेळी फुटे तेवेळी तेथीचे आकाश लागे नीट वाटे, वाटा लागे तरी गगना भेटे एरवी काही चुके. माऊली वर्णन करतात, घट फुटल्यानंतर ते घटाकाश महाकाशाला प्राप्त होतं. माऊली म्हणतात महाकाशाला प्राप्त होणार नाही तर दुसरीकडे कुठं जाणार आहे का? अहो माऊली म्हणतात, पाहे पायसे हना आहे. अहो ते घटातलं घटाकाश महाकाशाला मिळण्यापूर्वीच महाकाश स्वरूप आहे. विठ्ठल विठ्ठल. तो आकारूची जी आहे येर गगन ते गगनीची आहे, घटत्व आहे आधी. ज्ञानोबा वर्णन करतात, घट निर्माण होण्याच्या आधीच ते गगन घटाकाश महाकाश स्वरूप आहे. ऐसे जे बोध असतो मग तो कल्पांती जन्मा नागवे, कल्पांती मरणे नापलवे, माझी स्वर्ग संसाराचनी लागवे, झकवे ना मग अबंदा नित्य ब्रह्मभावा, बिगाड नाही. ज्ञानोबा म्हणतात, जे नित्य ब्रह्मभाव आहे त्यामध्ये कसल्याही प्रकारचा चढ उतार नाही, जे सम आहे अशा प्रकारचा जे ब्रह्मभाव, त्या ब्रह्मभावामध्ये महात्मे अखंड वास करत असतात. त्या ब्रह्मबोधातून ते महात्मे कधीही बाहेर येत नसतात. म्हणून माऊली वर्णन करतात, साखरेचा मागोता बुद्धिमंतपणे करिता, ऊस नव्हे पंडुसुता जिया परी, लोहाचे कनक झाले हे एके परिसे केले, आता आणि कैचे ते गेले लोहत्वानी. म्हणून तुप होणी मागवते, जेवी दुधपणा नयेचे निरोते, तेवी पावोनी जयाते, पुनरावृत्ती नाही. महाराज सांगतात, तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणी नाही. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. पूज्य प्रातस्मरणीय, जोपर्यंत वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन परंपरा चालेल तोपर्यंत पूज्य आप्पाचं स्मरण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. असे जे
सख्खे संत महात्मे असतात. साधू पुरुषाच्या भाग्याचं वर्णन तुकाराम महाराज करतात. महापुरुषांचं भाग्य कसं आहे पहा. तुकाराम महाराज लौकिक भाग्याचा कधी विचार करत नाहीत. संत तुकोबराय लौकिक भाग्याला महत्त्व देत नाहीत. भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा निकट वास बरा संतापाय. लौकिक भाग्याला संत महात्मे कधी किंमत देत नसतात. धन प्राप्ती झाली तुकाराम महाराज त्याला कधी भाग्यवान म्हणणार नाहीत. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण किंवा या धनाचा न धरी विश्वास जैशी तरवर छाया. आपण इह लोकातल्या पदाचा विचार करा. इह लोकातील पदाचा विचार करा. मनुष्य इह लोकामध्ये किती जरी मोठा झाला तरी तो भाग्यवान आहे का हो? काय भाग्यवान नाही महाराज. क्रियेचं आचरण केलं, क्रियेचं आचरण करून मनुष्य जास्तीत जास्त इंद्रपदापर्यंत जाईल. इंद्रपदाच्या वर ब्रह्म लोकापर्यंत जाईल. माऊली सांगता ब्रह्मेशाना पर्वते वाढणे नाही जीवाते तेतून मग वरवते ब्रह्मचे की. जीवाने किती जरी सत्क्रियेचं आचरण केलं तो जास्तीत जास्त म्हणजे भगवान शंकराच्या लोकापर्यंत जाऊ शकतो. पण तिथं जरी गेला तरी जीवत्व संपत नाही. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराज लौकिक भाग्याला महत्त्व देत नाहीत. अनुकूल पुत्र प्राप्त झाला, अनुकूल भार्या प्राप्त झाली, धन मिळालं, संत महात्मे त्याला कधीही भाग्यवान म्हणत नाहीत. तुकाराम महाराज साधू पुरुषाचं भाग्याचं वर्णन करतात. कोणतं साधू पुरुषाचं भाग्य आहे? विशेष भाग्य आहे. तुकाराम महाराज लौकिक भाग्याला किंमत देत नाहीत. पण महात्म्याच्या ठिकाणी भाग्य पुष्कळ भाग्य आहे महाराज. पुष्कळ प्रकारचं भाग्य आहे. गळ्यामध्ये तुळशीची माळा असणं भाग्याचं लक्षण आहे. कपाळाला गोपीचंदनाची ओटी असणं भाग्याचं लक्षण आहे. ज्ञानेश्वरी गाथा हरिपाठ म्हणतो भाग्याचं लक्षण आहे. पंढरीनाथ परमात्म्याची वारी करतो भाग्याचं लक्षण आहे. तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये सगळं भाग्याचं वर्णन आलेलं आहे. ह्या प्रत्येक चरणावर प्रमाण आहे महाराज. हे जे धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे तो भाग्यवान आहे की नाही. करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे सदैव सभाग्य तोची हरिरंगी नाचे तो भाग्यवान आहे. परमात्म्याच्या नामामध्ये रंगतो. पंढरीनाथ परमात्म्याची वारी करतो. वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म त्याचा. अनुपमेची थोरी महाक्षेत्र महेवरी धन्य धन्य वारकरी तुका म्हणे येतीचे. भाग्यवान आहेत. पंढरीनाथ परमात्म्याच्या धामाला जे नेमानं पायी चालत जातात ते भाग्यवान आहेत. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये एका वेगळ्या पद्धतीनं भाग्याचं वर्णन केलं. साधू पुरुषाकडे भाग्य पुष्कळ प्रकाराने आहे. ज्ञानाचं भाग्य आहे, योगाचं भाग्य आहे. पण तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगामध्ये साधू पुरुषाच्या वैराग्याच्या भाग्याचं चिंतन करतात. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात हे महात्मे कशा असतात ऐक नाही. इह लोके आम्हा भूषण अवकाळा भोपळा वाकळ अन्न भिक्षा निमोली संपदा भय विरहित सर्व काळ चित्त समाधान. तुकाराम महाराज सांगतात या साधू पुरुषाचं भाग्य असं आहे. भिक्षान्न मात्रेन च तुष्टिमंतः वेदांत वाक्येषु सदा रमंतः. परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये सदा रंगलेले आहेत. भिक्षा मागून मधुकरी मागून आपलं जीवन कंठित करतायत. आणि मग असे जे आहेत कौपिनवंतः खलु भाग्यवंतः अशा त्या साधू पुरुषाचं काय भाग्य आहे. महाराज अभंगाच्या पहिल्या चरण आम्हा सोयरे हरिजन 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 जनी भाग्य निकिंचन जनी भाग्य निकिंचन ज्यांच्या धैर्या नाही भंग ज्यांच्या धैर्या नाही भंग जनी भाग्य किंचन जनी भाग्य किंचन त्यांच्या धैर्या नाही भंग त्यांच्या धैर्या नाही भंग आम्हा सोयरे हरिजन आम्हा सोयरे हरिजन आम्हा सोयरे हरिजन
ये भंग ज्यांच्या धैर्याना ये भंग जने भाग्य निकिंचन जने भाग्य निकिंचन जने भाग्य निकिंचन ज्यांच्या धैर्याय जनी भाग्य निकिंचन अम्मा सोयरे हरिजन श्री तुकाराम महाराज सांगतात. महापुरुषांचं जे वैराग्याचं आहे, वैराग्याचं भाग्याचं चिंतन श्री तुकाराम महाराज सांगतात. प्रातस्मरणीय पूज्य आप्पांचं जे वैराग्य आहे, ते वैराग्याचं जे भाग्य आहे, त्या भाग्याचं चिंतन जगद्गुरु श्री तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगामध्ये आपल्या पुढं मांडतायत. पहा, जनी भाग्य निकिंचन. निकिंचन शब्दाचा अर्थ अकिंचन, म्हणजे ज्यांच्याजवळ परमात्मा सोडून दुसरं धनच नाही महाराज, ऐक नाही. ज्यांच्याकडे धन आहे पण परमात्मा हेच ज्यांच्याकडे धन आहे, परमात्मा वस्तू सोडून त्यांच्याकडे इतर कुठलंही धन नाही, असं जे संत महात्मे आहेत. म्हणजे वैराग्याची जी भूमिका आहे, वैराग्यरूपी भाग्याचं चिंतन श्री तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगामध्ये सांगतात. हे वैराग्य प्रातस्मरणीय पूज्य आप्पांचा हा वैराग्य स्थायी भाव होता महाराज. एवढ्या कठीण प्रसंगामध्ये काय पाहता पृथ्वीचे मला थोडे ऐसे अनर्गरत्न चोखडे देखे दगडाचे नेपाळे निचाडवायसा म्हणून तयाच्या ठाई शेना सोनया विशेष नाही रत्नागुंड्या काही नेनेची भेदो ज्ञानोबाऱ्या वर्णन करता. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान माणिक पाषाण खडे जैसे काय दिला ठेवा अम्मा विठ्ठलाची व्हावा. काय भूमिका आहे महाराज, ही वैराग्याची भूमिका आहे. भागवतातला गोड प्रसंग आहे. भगवती कुंती माता परमात्म्याला म्हणतात, परमात्मा तुमची प्राप्ती कुणाला होते? त्यावेळेस कुंती माता सांगतात, जन्मैश्वर्य श्रुतश्रीभिः धनमान मदपुमान नैवाहृत्याभि धातुं वै त्वाम अकिंचन गोचरम. देवा ऐका, उत्तम कुळात जन्म आहे, विद्वान आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे. ह्या ऐश्वर्याने जो मदाने उन्मत्त झालेला आहे त्यांना तुम्ही कधी प्राप्त होत नाही. मग तुम्ही कुणाला दर्शन देता? नैवाहृत्य अभि धातुं वै त्वाम अकिंचन गोचरम. ज्यांच्याजवळ तुमच्याशिवाय दुसरं काहीच नाही अशा अकिंचन महापुरुषाला तुम्ही भेट देता. विठ्ठल विठ्ठल. परमात्मा हा अकिंचन गोचर आहे. परमात्मा कसा आहे? अकिंचन गोचर आहे. परमात्मा कुणालाही दर्शन देत नाही. ज्याच्याजवळ परमात्मा सोडून दुसरं कुठल्याही प्रकारचं धन नाही, हे साधू पुरुषाचं भाग्य आहे महाराज. तुकोबाऱ्यांच्या चरित्राचा विचार करा, सर्व संतांच्या चरित्राचा विचार करा. किती वैराग्य आहे महात्म्यांकडं, किती संतांजवळ वैराग्य आहे. पूज्य गुरुवर्य तात्या सांगत असतात, रामकृष्ण परमहंस चरित्र आपल्याला माहिती आहे. काय झालं, रामकृष्ण परमहंस झोपले होते. झोपले असताना त्यांच्या हातावर पैसा ठेवला, सोन्याचं नाणं ठेवलं, हात उलटा झाला. लोक म्हणतात झोपेमध्ये हात उलटा होऊ शकतो म्हणे, काय हरकत नाही. दुसऱ्यांदा सोन्याचं नाणं ठेवलं, परत हात उलटा झाला. लोक म्हणतात झोपेमध्ये ह्या खोलीतून त्या खोलीत जातात, काय म्हणे झोपेमध्ये असं होऊ शकतं. तिसऱ्यांदा सोन्याचं नाणं ठेवलं, परत हात उलटा झाला. लोकांनी सांगितलं ह्यांचा झोपेत हात उलटा होत नाही, ह्यांच्या इंद्रियालाच वळण पडलंय. पडिले वळण इंद्रिया सकळा भावतो निराळा निषिद्धा इंद्रिया तैसे समोर नोहे. महाराज सांगतात त्यांच्या इंद्रियाला निषिद्ध कधी माहीतच नाही महाराज, ऐका नाही. यांचं वैराग्य असं असतं, वैराग्याची पुरवणी जितिके आती, जिवंत वैराग्याचा पुरवठा असतो महाराज, ऐका नाही. जया निजेलिया ते उपासी वैराग्य का. गुरुवरे सांगतात ज्यांचं झोपेत वैराग्य बिघडत नाही आणि आमचं जागृतीत टिकत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि झोपेत तर आपल्या हातावर पैसा दिल्यावर असा होत नाही हात महाराज. पडले वळण आपल्याला, असे मूठ आवळ्याची खिशात घालायचं, ऐका नाही. महाराज सांगतात जीविताची कुरवंडी कडू लागे कवडी. कवडी मिळाली तर माणसं काय करतात, मानी तृणाचे जोडी. कृतकृत्यता हे वैराग्याचा भाव आहे. रामकृष्ण परमहंसाच्या चरित्रातलं उदाहरण आहे. यांच्या भक्तांनी एक मोहराने भरलेलं ताट आणून दिलं. मोहराने भरलेलं ताट आणून दिलं, महाराजांनी स्वीकारलं, स्वामींनी स्वीकारलं. आता माझी आज्ञा आहे म्हणे, काय कर, हे ताट घे, पुढं गंगा आहे, गंगेत नेऊन टाक. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाऱ्यांच्या चरित्रातला प्रसंग आहे. तुकोबाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी धन पाठवलं, आपल्या सर्वांना माहिती आहे. पण ते धन ज्या शिळेवर ठेवलं होतं त्या शिळेचाही महाराजांनी त्याग केला, आपल्याला माहिती आहे. परंपरेनं असं सांगतात, आपल्याला काय माहीत नाही. ती जडशिळा आहे, ती जडशिळा परत गंगेमध्ये प्रवाहित झाली, इंद्रायणी मातेमध्ये प्रवाहित झाली, शुद्ध झाली आणि शुद्ध होऊन परत श्री तुकोबारांना प्रार्थना करते, महाराज आमचा अव्हेर करू नका, आमचा स्वीकार करा. जे धन आहे,
त्या पाषाणावर ठेवलं, शिळेवर ठेवलं, त्या शिळेचाही महाराजांनी त्याग केला. काय वैराग्य असेल विचार करा. जनी भाग्य निकिंचन. संत राका महाराजांचं उदाहरण तुम्हाला सर्वांना माहिती आहे. राका कुंभार देवाचे भक्त होते, निष्ठावंत भक्त होते. एकदा राका महाराजांची कन्या वंका महाराज, नामदेवराची कन्या, चंद्रभागेवर थोडं भांडण झालं त्यांचं. कपडे धुत असताना स्नान करताना भांडण झालं. मग त्यावेळेस नामदेवराय पांडुरंगाकडे येतात. पांडुरंगा खरंच का रे, राका खूप मोठा भक्त आहे. त्यास पांडुरंगाने सांगितलं, नामदेवराय खरंच नामा, राका कुंभार माझा खूप मोठा भगवत भक्त आहे, वैराग्यनिष्ठ भक्त आहे. कसं वैराग्य त्याचं मला दाखवाल का? नामदेवरायांना पांडुरंग परमात्मा सांगतात, नामा चला दाखवतो म्हणे. आणि मग राका कुंभाराचा नेम होता. राका कुंभार पाठीमागं बंका महाराज, पाठीमागं वंका महाराज, त्यांची कन्या होते. मग ते लाकूड गोळा करावं, लाकूड गोळा करून काय करावं, विकावं. आणि विकून त्या द्रव्यातून पंढरी क्षेत्रामध्ये जे वारकरी चालत येतात, जे वैष्णव भजन करत येतात, त्या वारकऱ्यांना वैष्णवांना पंगत द्यावी, असा नेम कोणाचा होता? संत राका कुंभारांचा होता. पण त्यांचा आणखी नियम होता, जर 2 लाकूड एकत्र दिसले तर ते घेत नव्हते. त्यांना असं वाटायचं, ज्यावर ती 2 लाकूड एकत्र दिसतं जंगलामध्ये, कारण ते कोणीतरी आपल्यासाठी राखून ठेवलं असेल. 1 लाकूड दिसलं तर घ्यावं, 2 दिसलं तरी घेत नव्हते. मग असं करत असताना देवाने लीला केली. भगवती रुक्मिणी मातेने काय केलं, आपल्या हातातलं पृथ्वीचं मोल कमी पडावं असं जे कंकण आहे, ते कंकण संत शिरोमणी राका महाराजांच्या वाटेवर टाकलं. वाटेवर टाकल्यानंतर राका कुंभार आले. त्यांनी पाहिलं रत्नजडीत कंकण टाकलेलं आहे. कदाचित आपल्या पत्नीला मोह सुटेल म्हणून त्या माती टाकून दिली. निघून गेले. आईसाहेब आल्या, बंका महाराज आल्या. पाहिलं मालकाने काय केलं, पाहिलं माती उकरली, सोन्याचं कंकण दिसलं. पतीची या माता अनुसरुणी पतिव्रता, मालकाने जसं केलं तसंच ती माती टाकून दिली. दोघेही माता पिता पुढं गेले. वंका महाराज आल्या. पाहिलं आपल्या आईवडिलांनी केले काहीतरी पाहू म्हटले. आणि मग वंका महाराज आल्या, माती उकरली, पाहिलं सोन्याचं कंकण दिसलं. मोठ्यानं रडू लागल्या. वंका महाराज मोठ्यानं रडू लागल्या. आई बाबा परत पाठीमागं येतात, बाळा काय झालं सांग, काय मुंगळा चावला, मुंगी चावली, विंचू चावला, काय झालं? नाही म्हणे, काय चावलं नाही म्हणे. मग रडते का? रडण्याचं कारण तुमच्यासारख्या अभागी माता पित्याच्या पोटी माझा जन्म झाला म्हणून रडते म्हटले. अगं बाई म्हणे, असं का म्हणते, अभागी असं का म्हणते? तेव्हाच राका कुंभारांना वंका महाराज सांगतात, तुम्ही काय केलं म्हणे, तुम्ही काय केलं? तुम्ही सोन्यावर माती नाही टाकली, मातीवरच माती टाकली. विठ्ठल विठ्ठल. पंढरी क्षेत्रामध्ये संत जळोजी मुळोजी 2 संत होऊन गेले, आपल्याला माहिती आहे. जो लाकडी मंडप आहे तो ज्याने अशा प्रकारे देवाच्या सेवेमध्ये समर्पित केला, ते त्यांचा नियम होता. चंद्रभागेचं स्नान करावं, क्षेत्र प्रदक्षिणा करावी, पांडुरंगाचं भजन करावं, काकडा करावा, शेजारती करावी, देवाचं दर्शन करावं, हा नियम होता. पंढरी क्षेत्रामध्ये ओवरीमध्ये राहायचे, पांडुरंगाच्या ओवरीमध्ये राहायचे. आणि मग विरक्त महात्मे होते. आता विरक्त महात्मा असलं की वाहवा वाटे जना, तुका म्हणे 60 गुणा. प्रत्येकाला विरक्त महापुरुषाची अपेक्षा असते. मग पेशवे होते, त्या काळातले पेशवे होते. त्यांनी काय केलं, त्यांना माहीत होतं द्रव्य स्वीकारणार नाहीत. आपण काय करू, त्यांच्या ओवऱ्यामध्ये मोहरानं भरलेलं सोन्याचं ताट जे आहे त्यांच्या ओवरीमध्ये नेऊन ठेवलं. सकाळचा काकडा झाला, भजन झालं. संत जळोजी मुळोजी आपले ओवरीमध्ये आले. केरसुनी घेतली, ती झाडून काढू लागले. झाडत असताना मोहराने भरलेलं ताट दिसलं. संत मुळोजी महाराजांना म्हणतात, अहो मुळोजी महाराज, इथं घाण कुणी केली म्हटले. तेव्हा संत मुळोजी महाराज पाहतात, ते ताट दिसलं. म्हणजे मला काय माहीत नाही म्हणे. मग संत जळोजी महाराज काय करतात, ते मोहरा सगळ्या जे आहेत त्या सगळ्या झाडतात, सुपलीमध्ये भरतात. तिथं कचरा कुंडी आहे, त्या कचरा कुंडीमध्ये नेऊन टाकतात. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात, जनी भाग्य निकिंचन. आमचं हे भाग्य आहे, साधू पुरुषाचं भाग्य आहे. महाराज देवाला प्रार्थना करतात, नको देव देवा द्रव्य आणि भाग्य, तो एक उद्वेग होय जेव्हा. नको देव देवा पोटे संतान, माया जाळे जाण नाठविसी. तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिवस हरी येईल वाचे. तुकाराम महाराजांनी आपला जो काय स्थायी भाव आहे, हा स्थायी भाव परमात्मा पुढं प्रकट केला. परमार्थामध्ये वैराग्य अत्यंत महत्त्वाचं आहे. परमार्थामध्ये वैराग्य नसेल तर परमार्थ होतच नाही. महाराज विरक्ती वाचून केही ज्ञानासी तगणेची नाही. वैराग्य नसेल तर परमार्थ आपला कधी सिद्ध होत नसतो. ते वैराग्य कसं असलं पाहिजे, वमिलिया अन्ना लाळ न घोटी जे विरसना, अंग न सोय आलिंगना, प्रेताचिया विषखाने नागवे, जळत घरी न रेगवे, व्याघ्र विवरण वचवे, वस्त धडाडीत लोहरसी, उडी न घालवे जैसी, न करवे उशी अजगराची, अर्जुना तेने पाडे जयाशी. विषय वार्ता नावडे. ज्याला विषयाची वार्ता आवडत नाही, नेदी इंद्रियाची तोंडे काहीच जावो,
महाराज वर्णन करतात, नाराचाचे अंथुरणे पुय पंकी लोळणे तैसे लेखी भोगणे अहिकीचे. इह लोकातील भोग त्या महापुरुषाला कसे वाटतात तो महाराज सांगतात, पुवाच्या खड्ड्यामध्ये पडावं किंवा जी काही बाणाची शय्या असावी त्या बाणाच्या शय्येप्रमाणे इह लोकातले भोग वाटतात. आणि स्वर्गाते मानसे ऐकोनी मानी ऐसे कुहिले पिशित जैसे श्वानाचे का, कुत्र्याच्या श्वानाच्या कुजलेल्या मांसाप्रमाणे त्याला स्वर्गातले भोग वाटतात. काय वैराग्य आहे अहिकीचे परत्रीचे, भोग पाईक झालिया इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझे. अनुकूल भोग आहे बघा, भोग समोर नसताना विषयाचा त्याग शक्य आहे, पण भोग समोर आहे त्याग घडणं अत्यंत कठीण आहे महाराज, आहे की नाही. लोकांनी विचारलं आपण ब्रह्मचारी का, हो ब्रह्मचारी का, कुणी मुलगी दिली नाही म्हणे, असं नसतं महाराज, ह्याला वैराग्य म्हणत नाही. हे असो महासिद्धीसी लक्ष्मी आलिया पाशी परी महाविष्णू जैसी गणिची नाते. सर्व ऐश्वर्याचे देवी लक्ष्मी माता भगवान विष्णूकडे येतात, भगवान विष्णू पाठ फिरवतात, परत देवी लक्ष्मी समोर येतात, परत भगवान विष्णू पाठ फिरवतात, देवी लक्ष्मी परत समोर येतात, परत भगवान विष्णू पाठ फिरवतात. मग सर्वस्वे करुणी सेवा अभिमान सांडोनी पांडवा ते पाय धुवा वयाच्या दैवा पात्र झाली. लक्ष्मीने सांगितलं, लक्ष्मी मी तुझा स्वीकार करतो पण तुझा अधिकार फक्त पायावर. विठ्ठल विठ्ठल. महापुरुषांच्या ठिकाणी हे वैराग्य असतं. वैराग्याचं भाग्याचं चिंतन प्रातस्मरणीय श्री गुरु श्री आप्पांच्या ठिकाणी जे वैराग्य होतं त्या वैराग्याचं ज्या भाग्याचं चिंतन श्री तुकाराम महाराज सांगतात. अशा प्रकारचं वैराग्याचं भाग्य या महापुरुषांच्या ठिकाणी आहे. आणि असे जे संत महात्मे आहेत मग ते आमचे कोण आहेत, ते माझे सोया रे सज्जन सांगाते माया सविते विठोबाचे, माया सविते विठोबाचे. सज्जन सांगाते पाया सविते विठोबाचे, पाया सविते विठोबाचे. ते माझे सोय रे सज्जन सांगाते पाया ठगते विठोबाचे, पाया ठगते विठोबाचे. माझे सोय रे सज्जन सांगाते पाया ठगते विठोबाचे, पाया ठगते विठोबा. ते माझे सोयरे सज्जन सांगाते पाय आठविते विठोबाचे. अनेक सोयरे सज्जन व कोणी वैष्णवा वाचुनी नाही मज देन आलिंगन धरीन चरण संसार सीन नासितेने कंठी तुळशी माळा नामाचे धारक ते माझे तारक. ब्रह्मांड ठेंगणे सुखी झाले मन कल्पवेना, अर्थभूत माझा जीव जयासाठी त्यांच्या झाल्या भेटी पायासवे. तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन सोयरे हरिजन प्राण सके. महाराज सांगतात माहेरीचे आले ते मज माहेर, सुखाचे उत्तर करीन त्यासी पायावरी माथा आलिंगीन बाही घेईन लवला हे पायवणी. जे माहेरहून आलेले आहेत असे जे संत आहेत ते माझे कोण आहेत, माहेर आहेत. तुका म्हणे माझे सखे वार करे आले हे माहेरी होणं आजे. आजी बरवे झाले माझे माहेर भेटले, डोळा देखिले सज्जन निवारला भागसीन. तुकोबऱ्यांचं वैष्णवावर किती प्रेम होतं पहा. तुकाराम महाराजांना सगळ्यात प्रिय काय असेल, आवडे जे हरी अंतरापासूनी ऐसियाचे मनी अर्थ माझे. एक शंका येते, एक शंका येते, कुणी असं म्हणेल तुकाराम महाराजांना फक्त वारकरी आवडतात बाकीचे आवडत नाहीत. मग बाकीच्या लोकांचा द्वेष झाला ना. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात हा काय मत्सर नव्हे, असंती कांटाळा हा नव्हे मत्सर. ब्रह्म ते विकार विरहित. तुका म्हणे भूती साक्षी नारायण अवगुणी दंडन गुणी पूजा. परमात्मा सर्वांमध्ये आहे पण गुणाच्या ठिकाणी पूजा होते, अवगुणाच्या ठिकाणी दंड होत असतो. म्हणून महाराज सांगतात असंती कांटाळा, जे वैष्णव नाहीत पंढरीनाथ परमात्म्याची भक्ती करत नाहीत त्यांच्याविषयी मनामध्ये प्रेम नसणं हा काय मत्सर नव्हे. महाराज वर्णन करतात ब्रह्म ते विकार विरहित तरी मना त्याग प्रतिपादला असे अनादि हा असे वैराकार. म्हणून महाराज सांगतात आम्हा स्वैरे हरिजन हे आमचे सखे आहेत. पूज्य प्रातस्मरणीय यांचं आम्ही जर स्मरण केलं
पूज्य आप्पांचं आपण स्मरण केलं. अंतकाळी येते माझ्या सोडवणे. आम्हाला अंतकाळाला आमची सोडवणूक करण्यासाठी ते येतील. अनेक आम्हाला दुसरं कोणीही स्वैर सज्जन नाही. हरिजन हा हरिजन म्हणजे हरिजन शब्दाचा अर्थ करत असताना जे हरीचे जन आहेत म्हणजे जे हरीची सेवा करतात ते हरिजन नाही. हरी ज्यांची सेवा करतो ते हरिजन. असे जे हरिजन आहेत ते आम्हाला कोण आहेत? आमचे सखे सोयरे आहेत. आणि त्यांचं भाग्याचं चिंतन करताना त्यांचं धीरत्वाचा विचार करत असताना त्यांचं धैर्य कसं आहे महाराज दुसऱ्या चरणात सांगतात. ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एक विधरंग भाव एक विधरंग भाव एक विधरंग ज्यांच्या दया नाही रंग भाव एक विध रंग भाव एक विध रंग भाव एक विध रंग धैर्या नाही भंग भाव एक विधरंग भाव एक विधरंग भाव एक विधरंग ज्यांच्या दया नाही भंग भाव एक विध रंग भाव एक विध रंग भाव एक विध रंग विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदान जय जय ठोबा रखुमाई. बोला पुंडलिक वरदान विठ्ठल ज्ञानदेव ठोबा रखुमाई. ठोबा रखुमाई. पहिले चाल गुरुवर्य विठ्ठल स्वामी वडगावकर मठ आणि द्रुपद उंचेगाव. आम्हा सोया रे हरिजन जनी भाग्य निकंचन जनी भाग्य निकंचन जनी भाग्य निकंचन जनी भाग्य निकंचन
ज्यांच्या धैर्या नाही भंग ज्यांच्या धैर्या नाही भंग ज्यांच्या दर्या नाही भंग ज्यांच्या दर्या नाही भंग ज्यांच्या धैर्या नाही भंग ज्यांच्या धैर्या नाही भंग ज्यांच्या दर्या नाही भंग ज्यांच्या दर्या नाही भाव एक विद रंग ज्यांच्या धैर्या नाही भंग ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एक विद रंग भाव एक विद रंग ज्यांच्या धैर्या नाही भंग ज्यांच्या धैर्या नाही भंग आम्हा सोयरे हरिजन जनी भाग्य निकिंचन ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एकविध रंग. साधू पुरुषांच्या धैर्याचा भंग नसतो. धीरत्वाचं चिंतन करत असताना पंचदशिकार धीरत्वाची व्याख्या सांगतात. धीरत्वम अक्ष प्राबल्य अपि आनंद स्वाद वांछया तिरस्कृत्य अखिलाक्षाने तच्चिंतायम प्रवर्तनम. धीरत्व म्हणजे काय हो? अक्ष प्राबल्य अपि आनंद स्वाद वांछया अखिलाक्षाने तिरस्कृताने, म्हणजे इंद्रियाची विषयाकडे धाव आहे, सहजच धाव आहे, जैसं का हिरवे चारे भांबावे पशु. पण अशा परिस्थितीमध्ये जो महात्मा कशी धीराहा काय करतात? प्रत्येक आत्मन ऐक्षत आवृ चक्षुः अमृत तत्व इच्छन. इंद्रियाचं संयमन करतात, इंद्रियाला आवरतात. मग असे जे धीरत्व आहे अखिलाक्षाने इंद्रियाचं काय करतात? आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरोंडी ते वाचून ये तिची गोडी नेनते अनेक. आता आत्मप्रभा नीच नवी त्याची करुणी ठाण दिवी. जो इंद्रिया ते चोरोनी जेवी तयासीच फावे. ज्यांचं धैर्य कधी खचत नाही. महाराज सांगतात मजवरी घाली घन परी मीन सोडी चरण. महाराज सांगतात देवा पहा माझे मन पाहे कसून चित्तन ढळे तुझं पासून कापून देईन शिर पहा कृपन के उदार. संतांचं धीरत्व असं असतं महाराज. संत शिरोमणी भानदास महाराजांचा अभंग माहिती आहे. जरी आकाश वर पडो पाहे ब्रह्मागोळ भंग जाय. प्रातस्मरणीय पूज्य आप्पा पंढरी क्षेत्राला सायकलवर जात असताना जे भिक्षा म्हणजे जेवण असेल ते पिशवीमध्येच राहायचं. बघा किती किलोमीटर इथून जवळजवळ 133 किलोमीटर पंढरी क्षेत्र आहे. मग सायकलवर इथून गेलंय विसावा नाही. सायकलवर जात असतानाच भूक लागली ते पिशवीतली भाकर तोंडामध्ये टाकावी आणि नॉनस्टॉप पंढरपूरला जावं, पांडुरंगाचं दर्शन करावं, चंद्रभागेचं स्नान करावं, प्रदक्षिणा करावी, परत नॉनस्टॉप परत शामगाला यावं. विठ्ठल विठ्ठल. ज्यांच्या धैर्य नाही भंग. आम्ही पंढरपूरला जाऊन 10 वेळा जेवण करतो महाराज, ऐका नाही 10 वेळा जेवण करतो, 10 वेळा गाडी थांबवतो. पण काय धीरत्व असेल महाराज. हे धीरत्व आहे, सामान्य गोष्ट नाही महाराज. ऊन पाऊस थंडी सहन करून पंढरी क्षेत्राला जायचं आणि अशा प्रकारे किती त्या अंतःकरणामध्ये देवाविषयी जो काही अनुराग आहे, प्रेम आहे, त्या प्रेमामध्ये अनुरागामध्ये मग काही समजत नाही महाराज. तहान लागत नाही, भूक लागत नाही, ऊन आहे, पाऊस आहे, थंडी आहे, काही समजत नाही. भाव एकविध रंग. साधू पुरुषाचा जो भाव असतो एकविध असतो. आम्हा भाविकांची जाती एकविधची श्रीपती किंवा एकविध आम्ही न धरू पालट. आम्हा विष्णुदासा एकविध भाव. महाराज सांगतात पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. संसारातला रंग नेहमी बदलतो, संसारातला रंग नेहमी बदलत असतो. श्रेष्ठ विषय पाहिला कनिष्ठ विषय वजा होत असतो. शयातिशय दोष विषयामध्ये आहे. संसारातल्या रंगामध्ये शयातिशय दोष आहेत. संसारातल्या रंगामध्ये आधी आणि अंत आहे, विषयामध्ये दोष आहेत.
पण परमात्म्याचा जो रंग आहे तुका म्हणे मना श्रीरंगाचा रंग बैसला अभंग एकविध महाराज सांगतात. आता आमचं मन कसं झालेलं आहे, एकवीस झालेलं आहे. आमचा जो भाव आहे हाची नेम आता न फिरे माघारी. महाराज सांगतात आता आमचा जो नियम आहे, आमचा नियम आता माघारी फिरणार नाही. रातले आम्ही आता परमात्म्याच्या स्वरूपामध्ये आम्ही नित्य रातलो गेलेलो आहोत. मग असे जे संत महात्मे असतात त्यांच्या धीरत्वाचं चिंतन करताना महाराज सांगतात किती कठीण प्रसंग आला, भुके तहाने चित्ती सदा देव आठविती. कठीण प्रसंग आला, भूक लागली, तहान लागले, त्यांचं भजन कधी बंद पडत नाही. महाराज पहा, एखाद्या वेळेस ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये जर जेवणाची गाडी उशिरा आली, स्वयंपाक नाही झाला, लोक वळकटी बांधतात आणि घरी निघून जातात. ऐक नाही, भुके तहाने चित्ती सदा देव आठविती. एखाद्या वेळेस ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये खूप पाऊस पडला, तंबूमध्ये पाणीच पाणी झालं, लोक वळकटी बांधतात, घरी निघून जातात. पण महात्म्याचा स्वभाव असा आहे महाराज, किती कठीण प्रसंग येऊ द्या, भूक तहान संतांना लागतच नसते. चिंतनेची धाली न लगे अन्न पाणी तुका म्हणे मनी समाधान. त्याचं कारण आहे, संत महात्मे भूक तहान जरी लागली तरी त्यांचं भजन बंद पडत नाही. त्याचं कारण आपल्याला सांगतो, अमृताचा निर्झर प्रसवे जयाचा जठर त्या शुद्धे तृषेचा अडदर काहीच नाही. ज्ञानोबराय म्हणतात ज्याच्या जठरामध्ये अमृताचा झरा आहे त्याला शुद्धा तृषा लागेल का हो, लागणार नाही. मग पहा, ज्याच्या पोटामध्ये अमृताचा झरा आहे त्याला शुद्धा तृषा लागत नाही. मग अमृताला सुद्धा गोडीपणामध्ये फिकं करणारं परमात्म्याचं नाम ज्याच्या मुखामध्ये आहे त्याला शुद्धा तृषा लागेल का. महाराज सांगतात नाटवे हे भूक तहान काही जिका म्हणे जेव्हा थोर झाले सुख नाटवे हे भूक तहान काही. किंवा तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासे, किंवा तुका म्हणे दिवस राती हेची खाती अन्न ते संतांचे भोजन अमृताचे पान करीती कीर्तन सर्व काळ. महाराज सांगतात तहान भूक त्याशी वाहून येते चिंता दूषित हे घेता नाम होती म्हणून भोजन भोजनाच्या काळी मागो करुणे आळे. तुकाराम महाराज सांगतात महाराज साखरेची गोडी घेता नाम कळे. तसं आमच्या ठिकाणी मोक्ष सिद्धच आहे, पण सोसतो भजनी आवडीचा भोजनाची चिंता माय वाहे बाळा आम्हा तरी खेळावरी चित्त. तुकाराम महाराज सांगतात आम्ही भजन करणार, पंढरीची वारी करणार, आमची सगळी व्यवस्था परमात्मा करतो. अशा महापुरुषाला भूक लागत नाही, तहान लागत नाही, कारण परमात्म्याचं नाम त्यांच्या संजीवनी जी आहे परमात्म्याच्या नामाची नित्य हृदयामध्ये असल्यामुळं पोटामध्ये असल्यामुळं त्या महापुरुषाला तहानीची पीडा होत नाही, भुकेची पीडा होत नाही. मग अशा महापुरुषांचं धन कोणतं आहे महाराज चौथ्या चरणात सांगतात. तुका म्हणे धन ज्यांचे निज नारायण, ज्यांचे निज नारायण, ज्यांचे निज नारायण. तुका म्हणे धन ज्यांचे निज नारायण, ज्यांचे निज नारायण, ज्यांचे निज नारायण. तुका म्हणे धन ज्यांचे निज नारायण, ज्यांचे निज नारायण, ज्यांचे निज नारायण. ज्यांचे निज नारायण, ज्यांचे निज नारायण, ज्यांचे निज नारायण. तुका म्हणे धन निज त्यांचे निज नारायण. ज्यांच्या वृत्तीचा विषय परमात्मा झालेला आहे असे जे संतपुरुष असतात, महात्मे असतात, त्यांचं धन जर कोणतं असेल ते तुकाराम महाराज सांगतात ज्यांचे निज नारायण. परमात्मा परब्रह्म वस्तू पांडुरंग परमात्मा हेच ज्यांचं धन आहे. लौकिक धनाला संत महात्मे किंमत देत नाही. साधू पुरुषाची वैराग्याची निष्ठा, पूज्य प्रातस्मरणीय आप्पांची वैराग्याची निष्ठा तुकाराम महाराज
प्रसूत अभंगामध्ये आपल्या पुढे मांडतात. ज्यांचं धन जेवढं काही आपलं ऐश्वर सत्ता प्राप्त झाली, संपत्ती प्राप्त झाली, ती सर्व परोपकारासाठी खर्च केली. मिळालेलं धन मंदिरासाठी, तुकोबऱ्यांचं मंदिर, पांडुरंगाचं मंदिर, त्यासाठी खर्च केलं. संसारासाठी त्या धनाचा उपयोग केला नाही. ज्यांचं धन निज नारायण परमात्मा आहे. श्री मारुतीरायांच्या चरित्राचा विचार करा. आईसाहेबांनी, देवी सीता मातेने प्रभू रामचंद्राला म्हटले, देवा तुम्ही सगळ्याला बक्षीस दिलं म्हटले, पण मारुतीरायांना काही बक्षीस दिलंच नाही म्हटले. त्यावेळेस भगवान परमात्मा सांगतात, देवी सीता काय सांगायचं म्हटले, एककस्य उपकारार्थम प्राणं दास्यामी ते कपे अन्येषाम उपकारानाम भवम ऋणिनो वयम. म्हटले मारुतीरायांचे इतके उपकार आहेत, मी माझे 5 प्राण दिले तर फक्त 5 उपकार फिटतील, बाकीच्या ऋणामध्ये मी तसाच राहीन म्हटले. म्हणून मला मारुतीरायांना देण्यासाठी माझ्याकडे नाही माझे गाठी काही एक. देवाला प्रश्न पडला. देवसुद्धा म्हणतात, मला संतांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. आईसाहेबाला राहवलं नाही. देवी सीता मातेला वाईट वाटलं. काय केलं, गळ्यामध्ये मोठा सुवर्ण हार होता, जे काय पृथ्वीच्या मोलासमान एक रत्न होतं. ते रत्नाचा हार जो आहे मारुतीरायांना दिला. आता मारुतीराय वारकरी होते महाराज, आहे की नाही. आम्हा विठ्ठल जीवन टाळाचे पोळ्या धन. संतांना हे लौकिक धनामध्ये इच्छा असते का हो? इच्छा नसते महाराज. काय पिढा झाली म्हणे, वाईट वाटलं. आईसाहेबाचा प्रसाद होता, आविर करता येत नव्हता, नाही म्हणता येत नव्हतं. घेतला, स्वीकार केला. मारुतीराय होते, एक एक मणी घ्यावा, एक एक मणी घ्यावा, पहावा राम दिसतात का पहावा, नाही दिसला दाताने फोडावा, नाही दिसला राम काय करावा, टाकून द्यावा. सगळे मणी फोडले, टाकून दिले. तेव्हा आईसाहेबाला वाईट वाटलं, समाजालाही वाईट वाटलं. म्हणजे काय मारुतीला कळतं का नाही म्हणे, पहा आईसाहेबाचा प्रसाद आहे असा अव्हेर करतात. आईने विचारलं, मारुतीराय असं का करता म्हणे. म्हटले आईसाहेब हे रत्नामध्ये माझे प्रभू आहेत का नाही पाहतो म्हणे. अरे म्हणजे जड वस्तूमध्ये प्रभूचा वास कसा असेल म्हणे. जर जड वस्तूमध्ये रत्नामध्ये प्रभूचा वास नसेल तर ते रत्न आमच्या काय कामाचं. विठ्ठल विठ्ठल. आणि मग ते मारुतीरायाने जे धन होतं ते रत्नाचा अव्हेर केला. लोकांनी आक्षेप घेतला, जर त्या रत्नामध्ये राम नाही तुम्ही त्याग केला, तुमच्या शरीरात तर राम आहे का म्हणे. जर तुमच्या शरीरात राम नसेल तर या शरीराचाही त्याग करा. मारुतीराय होते बुद्धिमताम वरिष्ठम. महाराज सांगतात, मग जी काही राम पंचायत नाही, आपली जी काही छाती आहे, हृदय आहे, हृदय बंदीखाना केला. आत विठ्ठल कोंडीला, धन घरी पांडुरंग, अभंग हे सरेना, आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने, शब्दांचे शस्त्रे यत्न करू. ज्यांचं धन तुकया दासाचे जीवन, गीता भागवत धन, ज्ञानेश्वरी गाथा भागवत हेच वारकऱ्याचं धन आहे. ज्ञानेश्वरी गाथा भागवत, टाळ चिपळ्या भजन करणं हेच वारकऱ्याचं असणारं धन आहे. मारुतीरायांनी आपल्या हृदयामध्ये राम लक्ष्मण जानकी भरत शत्रुघ्न राम पंचायतनाचं दर्शन करून दिलं. पायोजी मैने राम रतन धन पायो, संत श्रेष्ठ मीराबाई वर्णन करतात. म्हणून साधू पुरुषाचे जे धन असतं, प्रातस्मरणीय वारकरी संप्रदायाचे अधर्व असणारे थोर महापुरुष परमपूज्य परमवंदनीय गुरुवर्य श्री आप्पा, त्यांचं धन फक्त एक परमात्मा वस्तू आहे, परब्रह्म वस्तू आहे. ते दिसायला जरी आपल्याला तुमच्या आमच्यासारखे सामान्य दिसले असतील, पण त्यांना सामान्य म्हणता येत नसतं. ते कसे असतात, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया, जातो येतो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देवनाम. हे संत महात्मे येतात जातात तुमच्या उद्धारासाठी. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. असे संत महात्मे मृत्यूलोकामध्ये येतात, राहतात आणि उरतात सुद्धा. कसे उरतात, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्यांचे नारायण. म्हणून महाराज सांगतात, जो जो दिवस उगवला तो ज्ञान देवे सफळ केला. तसा आयुष्यातला प्रत्येक क्षण परमपूज्य श्री आप्पांनी जगाच्या कल्याणासाठी खर्च केला. आयुष्यातलं प्रत्येक संपत्ती क्षण सगळा परोपकारासाठी खर्च केला. म्हणून असे जे संत महात्मे असतात, ह्यांची जी काही कीर्ती असते, जववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घट स्थिर गा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली.
ताल सांगा. तुका म्हणे